Greenfield Expressways in India to be completed by 2024 to 2026. Total cost rupees 3,69,455 crores. Total length 8,282 kilometers. Completed length 4,387. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनत आपल्या एक्सप्रेसवेज इन इंडिया या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जवळपासच्या लोकांना कामाला येत असेल तर त्यांना शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर मित्रांनो, ही आहे आता याच्यामध्ये खरगपूर मोरग्राम सिलीगुरी किंवा आपला पुण्यातून नाशिक रोडचा जो एलिव्हेटेड आहे ते नाही आहे. म्हणजे आत्ता परवा जे गेल्या आठवड्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात 7-8 हायवे सँक्शन झाले त्याचे अपडेट नाही आहे, कारण त्याचं कंप्लिशन नंतर असणार आहे. फक्त आत्ता येत्या काही महिन्यांमध्ये, म्हणजे तुम्ही म्हणताल की महिने कसं काय, तर आता 2026चा डिसेंबर म्हटलं तर उरले फक्त आता 25मध्ये आणि 26-24 तर जवळजवळ संपत आलं आहे. म्हणजे अगदी आपण असं समजू की 12-2-24 आणि 4 27-28 महिन्याचा विषय. ठीक आहे. आता एक एक हायवे पाहूयात आपण. आत्ता वरती सांगितलेलंच आहे, ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेज इन इंडिया 2024 ते 26 या कालखंडात पूर्णत्वाला जाणार आहे. याची एकूण किंमत आहे 3,69,455 कोटी रुपये. एकूण लांबी आहे 8,282 किलोमीटर. आत्तापर्यंत पूर्ण झालेला आहे 4,387. म्हणजे जवळजवळ 8×40 50%च्या पुढं काम पूर्ण झालेलं आहे. उर्वरित देखील लवकरच पूर्णत्वाला जाईल. आता आपण सुरुवात कुठून करूयात? आपण सुरुवात करूयात मोठमोठे जे पॅच पूर्ण झालेले आहेत तिथं. समजा आत्ता जिथं ऑपरेशनल आहे ते बघू आपण. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा दिल्लीपासून दौसापर्यंत हा पट्टा चालू आहे. इथपर्यंत देखील काही लोक वापर करत आहेत. म्हणजे राजस्थानचा भाग राहिला. मध्य प्रदेश आणि गुजरातचं काम प्रगतीपथावर आहे. आता इथं वडोदरा ते त्यामधल्या पट्ट्यामध्ये थोडासा वापर करता येते भरूचपर्यंतचा. तिथून पुढचं काम प्रगतीपथावर आहे. परत अमृतसर जामनगर जो आहे त्याचं राजस्थानमधलं वापर चालू आहे मागं पुढे. मग गुजरात असेल किंवा पंजाब असेल, काम प्रगतीपथावर आहे. अमृतसर भटिंडा जामनगर लेंथ 917 किलोमीटर. कंप्लीटेड 765 किलोमीटर. प्रोजेक्ट कॉस्ट 23,203. हा सुरत चेन्नईनी हे बघून घ्यावं किंवा वाराणसी कोलकाता रुंदीच्या हिशोबाने. मग इंटरचेंजेस वगैरेचं डिझाईन तुम्हाला ठीक आहे मी कवर करेलच सेपरेट आजपासून. दिल्ली मुंबईची रुंदी जास्त आहे. अमृतसर भटिंडा सुरत चेन्नई आणि वाराणसी कोलकाता एकसारखे असतील. माझ्या अंदाजाने 200 फूट म्हणजे 60 ते 70 मीटर रुंदी. आणि दिल्ली मुंबई 120 मीटर म्हणजे जवळजवळ 400 फूट रुंदी. 120 म्हणलं की तुम्ही ते बघून घ्या. जवळजवळ म्हणजे सरासरी अंदाजे सांगतो आपण, नॉट टू स्केल. म्हणजे ही थरो अलाइनमेंट असते. चौफुल्यांना वेस्ट साईड अम्युनिटीच्या वेळेस रुंदी वेगळी असते, एरिया वेगळा असतो. एक संदर्भासाठी
डिटेलमध्ये तुम्ही तुमचं तिथं ॲप वगैरे येतात ते बघून घ्या. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे लेंथ 1386, भारतातला सगळ्यात मोठा कंप्लीटेड 1070 किलोमीटर. प्रोजेक्टची कॉस्ट आहे 1,03,635 करोड. दिल्ली अमृतसर कतरा टोटल लेंथ आहे 669, कंप्लीटेड 273. प्रोजेक्ट कॉस्ट आहे 38,905 करोड. म्हणजे जवळजवळ 40%च्या पुढं काम पूर्ण झालेलं आहे. अंबाला कोटपुटली टोटल लेंथ आहे 313, कंप्लीटेड 313. प्रोजेक्ट कॉस्ट आहे 11,670. अंबालापासून कोटपुटलीपर्यंत टोटल लेंथ कंप्लीटेड 313, म्हणजे हरियाणाच्या उत्तर भागापासून दक्षिण भागापर्यंत. देहराडून सहारनपूर दिल्ली सहारनपूर देहराडून लेंथ आहे 239, कंप्लीटेड 145. प्रोजेक्ट कॉस्ट 13,101 कोटी. लखनौ कानपूर लेंथ आहे 63 किलोमीटर, कंप्लीटेड 23 किलोमीटर. प्रोजेक्ट कॉस्ट 4,219 करोड. आता राज्य सरकारचे काय हायवे असतील ते ह्याच्यात नाही आहेत. मग त्याच्यामध्ये मेरठ प्रयागराज बहुतेक माझ्या अंदाजाने, किंवा तुमचा यमुना एक्सप्रेसवे हा दिसत नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणताल परत तुमचा त्या ह्याच्या गोरखपूरचा बायपास असेल. तुम्ही म्हणताल असं कसं काय, इथं अहमद दरभंगा देखील दिसत नाही आहे पुढं बिहारमध्ये. आता हा झाला कानपूर लखनौ. आता वाराणसी रांची कोलकाता, म्हणजे उत्तर प्रदेश बिहार पुढं कोलकात्यापर्यंत. वाराणसी रांची कोलकाता, झारखंड देखील येतं ह्याच्यात. तर ह्याची लेंथ असेल 612 किलोमीटर. प्रोजेक्ट कॉस्ट 23,200 करोड. जमीन अधिग्रहणाची कारवाई चालू आहे. रायपूर विशाखापट्टणम खाली आलो आपण इकडं आंध्राकडं. रायपूर विशाखापट्टणम लेंथ 465, कंप्लीटेड उसट झालं हे 104. प्रोजेक्ट कॉस्ट 17,273 कोटी. जवळजवळ काम डोंगर भागातच फक्त प्रगतीपथावर व्हायचं राहिलेलं आहे. इतर ठिकाणी अर्थवर्क वगैरे म्हणजे जमीन अधिग्रहण पूर्ण होऊन प्रोजेक्ट कंप्लिशनला जाईलच. 304 किलोमीटर बहुतेक कंप्लीटेड दिसतंय. दुर्ग रायपूर आरंग तो तिथल्या तिथंच आहे जवळचा. लेंथ 92 किलोमीटर. प्रोजेक्ट कॉस्ट 3,454. दुर्ग रायपूर म्हणजे हा छत्तीसगडच्या अंतर्गत, आणि रायपूर विशाखापट्टणम हा छत्तीसगड ते ओडिसा आणि आंध्र प्रदेश. नागपूर विजयवाडा लेंथ आहे 401 किलोमीटर, कंप्लीटेड 45. प्रोजेक्ट कॉस्ट 12,745. महाराष्ट्र आणि तेलंगणा. हैदराबाद विशाखापट्टणम टोटल लेंथ आहे 222 किलोमीटर, कंप्लीटेड 153. प्रोजेक्ट कॉस्ट 14,195. बेंगलोर कडप्पा विजयवाडा बेंगलोर कर्नाटक, कडप्पा आंध्र प्रदेश, विजयवाडा आंध्र प्रदेश. आता इथं हैदराबाद विशाखापट्टणम म्हणजे आपलं नागपूर विजयवाडामध्ये नागपूर तेलंगणा आंध्र असं कन्सिडर करा. हैदराबाद विशाखापट्टणममध्ये हैदराबाद आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश. बेंगलोर कडप्पा विजयवाडा लेंथ आहे 342 किलोमीटर. प्रोजेक्ट कॉस्ट 14,195 करोड.
ह्याचं काम देखील जमीन अधिग्रहण होऊन अर्थवर्क दिसतंय आपल्याला. टार वर्क नाही आणखीन, म्हणजे डांबरीकरण वगैरे नाही आहे, पण काम प्रगतीपथावर आहे. चित्तूर थचूर ह्याचं देखील काम प्रगतीपथावर आहे. लेंथ 116 किलोमीटर, कंप्लीटेड 54. प्रोजेक्ट कॉस्ट आहे 4,966. तर हा आहे समजा आंध्र प्रदेश ते तामिळनाडू. बेंगलोर चेन्नई, लेंथ 262, कंप्लीटेड 179. प्रोजेक्ट कॉस्ट 17,356. कर्नाटक तामिळनाडू. गडकरी साहेबांना विनंती आहे, चेन्नईपासून कन्याकुमारी किंवा केरळच्या पट्ट्यात देखील प्रकल्प विचाराधीन घ्यावेत. इथं फिल इन द ब्लँक्स दिसतंय. आता इथं MSRTC किंवा राज्य सरकारचे मोठे प्रकल्प असतील तिथं तरी देखील NHAIने लक्ष घालावं. आता त्यानंतर आपण येऊयात बेंगलोर रिंग रोड. टोटल लेंथ आहे 280 किलोमीटर, कंप्लीटेड 101 किलोमीटर. प्रोजेक्ट कॉस्ट आहे 11,367 कोटी रुपये. हे बेंगलोर कर्नाटकची राजधानी. सुरत चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर, ज्या हायवेमुळं आपणास ओळख मिळाली. लेंथ 1,059 किलोमीटर, कंप्लीटेड 245 किलोमीटर. प्रोजेक्ट कॉस्ट 36,049 कोटी. तर आता सुरतमध्ये अधिग्रहणचा टप्पा प्राथमिक काय म्हणतो त्याला आपण टप्प्यावरती आहे. महाराष्ट्रात जवळजवळ मेन अलाइनमेंटचे गट जाहीर झालेले आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यात काही भागात जमीन अधिग्रहणाची कारवाई सुरू होऊन शेतकऱ्यांनी पैसे देखील घेतलेले आहेत काही भागात, बरं का. परत कर्नाटकमधलं काम जवळजवळ पूर्णत्वास आहे. पुढं तेलंगणाचं काम पूर्णत्वास चाललेलं आहे. आणि पुढं आंध्र प्रदेशच्या बॉर्डर म्हणजे कर्नूलपासून चेन्नईपर्यंतचा हा ब्राऊन फील्ड आहे. म्हणजे विद्यमान जी मार्गिका आहे तिचंच रुंदीकरण आहे. तर फक्त तामिळनाडूत असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा तेलंगणा, कर्नाटक, तर हे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये, महाराष्ट्रात अधिग्रहण कारवाई सुरू आहे. गुजरातमध्ये टप्पे आता चालू आहेत अधिग्रहणाचे. इंदोर हैदराबाद 525, 420 किलोमीटर कंप्लीटेड. प्रोजेक्ट कॉस्ट 14,007 कोटी. इंदोर अकोला हैदराबाद. काहीतरी गफलत दिसते. इंदोरवरून फक्त इथं बऱ्हाणपूरपर्यंत सॅटेलाईट व्ह्यूमध्ये तर दिसतंय. महाराष्ट्रात आणखीन कारवाई सुरू झालेली नाही. आंध्र प्रदेशात तेलंगणामध्ये सॅटेलाईट व्ह्यूमध्ये तर दिसत नाही आहे. तर एकंदरीत ही माहिती चुकीची आहे, ही 100% आहे, बरं का. कंप्लीटेड 420 किलोमीटर ही धांदात खोटी माहिती आहे. ज्यांनी कुणी संदर्भ घेतलेले आहेत मॉर्चच्या वेबसाईटच्या आशय तिथं सांगण्यात आलेला आहे, तर तो धांदात खोटा आहे, साफ खोटा आहे. तरी देखील महाराष्ट्रातील अकोला असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल किंवा जे काही तुमचा अमरावती जो काही भाग आहे त्यांनी हे भूभाग लक्षात घ्यावा, बरं का. कोटा इंदोर म्हणजेच गरत उज्जैन. आता इथं आग्रा ते हे काय म्हणतात त्याला ग्वाल्हेर पण नवीन डिक्लेअर झालेलं आहे. 135 किलोमीटर कंप्लीटेड, 108 किलोमीटर. प्रोजेक्ट कॉस्ट
2695 कोटी. कोटा इंदोर, इथं राजस्थानचा कोटा, ग्यारोथ उज्जैन मार्गे इंदोर, म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या दरम्यान. अहमदाबाद डोलेरा हा अहमदाबादच्या रिंग रोडपासून डेडिकेटेड 109 किलोमीटरचा डोलेरा सर म्हणजे डोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन जो आहे त्याला देण्यात आलेला 71 किलोमीटर कंप्लीट झाला आहे. असं प्रोजेक्ट कॉस्ट 4972 कोटी जी काय आहे ते. परत इथं अहमदाबादवरून ह्याला काय नाव थारड हा असा सांचोरजवळ जोडण्यात येत आहे. त्याचं आत्ताच म्हणजे डिक्लेरेशन झालेलं आहे. परत तुमचं आग्रापासून ग्वाल्हेर एक जोडण्यात येत आहे. काही राहिलं असेल तर पाहून घ्यावं. दिल्ली सहारनपूर झाला, कानपूर लखनौ झाला, वाराणसी रांची कोलकाता झाला, रायपूर विशाखापट्टणम झाला, दुर्ग रायपूर झाला, नागपूर विजयवाडा झाला, हैदराबाद विशाखापट्टणम झाला, बेंगलोर कडप्पा विजयवाडा झाला, चित्तूर थ्रूर झाला, बेंगलोर चेन्नई झाला, बेंगलोर रिंग रोड झाला, सुरत चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर झाला, इंदोर हैदराबाद झाला, कोटा इंदोर झाला, अहमदाबाद डोलेरा झाला, अमृतसर बठिंडा जामनगर झाला, दिल्ली मुंबई झाला, अंबाला कोटपुडी झाला, दिल्ली अमृतसर कटरा झाला. तर आता राज्य सरकारचा बहुतेक का केंद्र सरकारचा माहीत नाही. प्रयागराजवरून सिंगरोली, परत आता पुण्यावरून अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर जात आहे. तो देखील NHAIचा प्रोजेक्ट आहे, पण MSRTCला हस्तांतरित केल्यामुळं तो इथं दाखवलेला नाही आहे. तसेच पुणे बेंगलुरू हा देखील NHAIचा प्रोजेक्ट आहे, तो पण MSRTCला हस्तांतरित केल्यामुळे तो देखील इथे दिसत नसावा. एकंदरीतच आता तुम्ही म्हणाल नागपूर शक्तिपीठ तो राज्य सरकारचा आहे, किंवा मुंबई गोवा तो राज्य सरकारचा आहे, किंवा नागपूर मुंबई तो राज्य सरकारचा आहे, किंवा आपलं MSRTCचे जे आपलं याच्यापासून शेगाव सिंदखेड राजा असेल, जालना नांदेड असेल, किंवा आता उद्या कल्याण लातूर असेल, किंवा अंबेजोगाई अक्कलकोट असेल, तर एकंदरीत महाराष्ट्र हा केंद्राच्या आणि राज्याच्या सर्व प्रकल्पांमुळं एका ह्याच्यात गुंफला जाणार आहे. मग तुम्ही म्हणताल नागपूर गोंदिया आहे, नागपूर गडचिरोली, नागपूर चंद्रपूर, तेलंगणा बॉर्डरपर्यंत, किंवा पुढचं जे राज्य आहे त्या राज्याच्या सीमा भागापर्यंत. तर एकंदरीतच रस्त्यांचं जाळं गुंफलं जात आहे आणि भविष्यात देखील प्रकल्प